मित्रांनो, मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या YouTube चॅनलवर। निराधार अनुदान योजनेसंदर्भातील एक अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आलेली आहे। राज्य सरकारने निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना मोठी खुशखबर दिलेली आहे। ती मोठी खुशखबर म्हणजे निराधार अनुदान योजनेचे 2 महिन्याचे पैसे मंजूर करण्यात आलेले आहे। या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे। त्याच विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात आणि एकूण किती लाभार्थ्यांना आणि कोणत्या लाभार्थ्यांना हे अनुदान आता जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे मिळेल हे सुद्धा या व्हिडिओमध्ये थोडक्यात जाणून घेऊयात। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ। मित्रांनो, दिनांक 7 फेब्रुवारी 2025 रोजी संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत GR निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार माहे डिसेंबर 2024 पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण आता डीबीटी अर्थात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे। त्यानुसार आता माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्यांचे अर्थसहाय्य वितरण डीबीटी पोर्टल मार्फत थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा करायची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि त्यासाठीच हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। त्यानुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। या दोन्ही योजनेतील डीबीटी पोर्टलवर ऑनबोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची एकूण संख्या 29,77,250 इतकी आहे। त्यापैकी डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 19,74,085 इतकी आहे। तर या 19,74,085 लाभार्थ्यांना माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे केवळ डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे। तर लक्षात असू द्या, संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील एकूण जे लाभार्थी आहेत 9,35,297, तर श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील लाभार्थींची संख्या 10,38,788 इतकी आहे। तर या आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण 19,74,085 लाभार्थ्यांना माहे जानेवारी व फेब्रुवारी 2025 या 2 महिन्यांचे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता एकूण 610 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे आणि त्यासाठीच जे काही लेखाशीर्ष उघडण्यात आलेला आहे त्यानुसार या निधीच्या वितरणास मंजुरी देण्यात आलेली आहे। तर महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जानेवारी फेब्रुवारी 2025 या 2 महिन्यांचे निराधार अनुदान योजनेचे निधीचे वितरण या ठिकाणी करण्यात आलेले आहे आणि ज्यांचे आधार संलग्न बँक खाते आहे त्याच लाभार्थ्यांना हे अनुदान मिळणार आहे। तर मित्रांनो, हे होते निराधार अनुदान योजनेसंदर्भातील एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट। माहिती ही तुम्हाला उपयुक्त आणि माहितीपूर्ण अशी वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच उपयुक्त माहितीकरिता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। धन्यवाद।